थांब थांब थांब, कुठे पळतोयस? थांब. कुठे गेला? मागितली होती भाजी, मिळाली कोथिंबीर. भाजी कुठे आहे माझी? अरे अरे अरे, काय झालं उप्पी? अम्मा, ह्याने गोड आहे असं सांगून काकडी विकली होती, मात्र ती कारल्यापेक्षाही कडू निघाली. धन्या प्रसाद, काकडीच्या बदल्यात काकडी देऊन टाक, हिशोब बरोबर होऊन जाईल. नाही अम्मा, हा म्हणाला होता की जर काकडी गोड नाही निघाली तर तो आपल्याला महिन्याभराच्या भाज्या फ्री मध्ये देईल, तेव्हा होईल हिशोब बरोबर. ओ भाऊ, एवढ्या काकड्यांमध्ये एक काकडी कडून निघाली म्हणून महिनाभरांच्या भाज्या फ्री मध्ये थोडीच देणार मी. ते मला काही माहित नाही. हा हिशोब नाही, तुझा हावरटपणा आहे उप्पी. हावरटपणामुळे काय होऊ शकतं माहितीये का? असं नाही अम्मा. या काठ्यांमुळे माझ्या हातून कॅट सुटली. आता ह्याला मी सोडणार नाही. ह्यात तर मी सुद्धा तुझी मदत करेन. अरे मुलांनो, इतका राग? एका काठीला तोडून काय फायदा? हे घ्या, सगळ्यांना एकत्रच तोडा. मला दे. अम्मा, हे तुटत का नाहीये? कसं तुटेल बरं? एकीमध्ये ताकद असते ना. जोवर काठी एकटी होती तोवर ती दुर्बल होती, मात्र जेव्हा त्या एकत्र आल्या तेव्हा त्या मजबूत झाल्या. याबद्दल अम्माकडे कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच असेल. अम्मा, आम्हाला नीट कळलं नाही, एकीमध्ये काय असतं? हो अम्मा, याबद्दल एखादी गोष्ट ऐकता आली असती तर आम्हाला लगेच कळलं असतं. अच्छा, माझ्या सगळं लक्षात येतंय. बरं, हे घ्या माझ्या मुलांसाठी बनाना शेक. अरे, हे माझ्या मुलांना काय झालं बरं? सगळे तुमच्यावर चिडले आहेत, पण बनाना शेक प्यायला काय हरकत? बाबू, अच्छा ठीक आहे, मी तर माझ्या मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायलाच आले होते. ते काय म्हणता तुम्ही? स्टोरी टाइम विथ सुधा. हो. अम्मा, आज आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आमचं सगळं काम आज आम्ही स्वतःच करू. सगळ्यांनी आपापले कपडे वॉश केले आहेत, फक्त नोनीने नाही केले आहेत. मला कपडे धुण्याची काय गरज आहे? माझ्याकडे तर भरपूर कपडे आहेत. मी महिनाभर जरी कपडे धुतले नाही तरी दररोज नवे कपडे घालू शकेन. तर तू आज राजा विद्याधर यांची मुलगी राजकुमारी चित्रलेखासारखं बोलतेस. वा चिरू, असं वाटतं तू आजकाल जास्त पुस्तकं वाचतोयस. हो अम्मा, 2-3 दिवस तुम्ही नव्हता आणि गोष्टीशिवाय मी कसं काय राहू शकतो बरं? म्हणून मग मी तुमच्या गोष्टींचं पुस्तक वाचलं. पण आम्ही तर त्या राजकुमारी बद्दल कधी ऐकलंच नाही. आता हे तर गोष्ट ऐकल्यावरच कळेल. तर गोष्ट अशी आहे की राजा विद्याधर आणि महाराणी केतकी दोघं खूपच त्रस्त झाले होते. खूपच त्रस्त. ही गोष्ट अशी का सांगतोयस तू?
मला जाऊन 3 दिवस झाले. माहित नाही कधी येईल ती. येईल येईल. हे घ्या तुमची आवडती भजी. ही कसली भजी आहे? अम्मा तर अशी भजी नाही बनवत. आणि अम्मा तर जेवण झाल्यावर आम्हाला गोष्ट सुद्धा ऐकवते. आता तुमच्या अम्माला मी कुठून आणू बरं? काळजी करू नका मुलांनो. थांबा 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 थांबा. तुम्ही सगळे बसून घ्या. चिरू तिथे बस. ठीक आहे. बाबू चल त्या खुर्चीवर बस. पण तुम्ही तर सांगितलं होतं की खुर्ची तर मोडकी आहे. पण बीण काही नाही. गोष्ट ऐकायची आहे ना तुम्हाला. चला बसा. हो हो. बाबू तुला लागलं तर नाही ना? नाही नाही मी ठीक आहे. नुनी तू? बाबू तुला लागलं तर नाही ना? तू मला पाडलंस? हो म्हणूनच मी नेहमी म्हणते की कधीही कोणावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नये. हे तुम्हा सगळ्यांसाठी. बरं झालं तू आलीस ते. नाहीतर या मुलांनी तर मला चांगलं नाचवलं होतं, खास करून गोष्ट सांगण्यासाठी. आता मी यांच्याकडून इतक्या वेळा स्टोरी टाइम विथ सुधा अम्माची डिमांड ऐकली आहे की आता मला सुद्धा ऐकायची आहे की तू यांना कशी गोष्ट सांगते ते. गोष्टीचा विषय तर मला नोनीकडून मिळालाच आहे. अम्मा गोष्ट सांग ना आता. अम्मा तर यात्रेवरून आताच आली आहे. तिला थोडासा आराम तरी करू द्या. मग आज रात्री आम्ही ती गोष्ट नक्कीच ऐकू. हो हो नक्कीच. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.